वनस्पतींशी आपण कम्युनिकेट हो. करू शकतो का? कारण मला आवड आहे प्लांट्सची. आता मी माझ्या स्टुडंट्सना हे सांगितलं होतं की तुम्ही माझ्या घरातल्या पेरूच्या झाडाशी बोलायचं. त्यावेळेला काय परिस्थिती आहे, फळं कधी येणार आहे, फळं कुठल्या रंगाचं येतं, तिथे लाल पेरू पेरू उघडल्याशिवाय तर तुम्हाला कळत नाही कुठल्या रंगाचं आहे, कलमी पेरू आहे, कुठला पेरू आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. त्या झाडानेच माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं एक माळी आहे, तो आमची काळजी घेतो. आता हेही मी सांगितलं नव्हतं की आमच्या घरात आम्ही स्वतः त्याची काळजी घेतो का आमच्या घरात कोणी माळी येऊन हे सगळं काम करतो. माळ्याचं वर्णन पूर्ण करून सांगितलं होतं. तो माळी मला खूप आवडतो, तो माझी खूप काळजी घेतो, मी किती वर्ष जुना आहे, हे सगळं झाड सांगतं. आणि झाडाची तर एनर्जी खूपच जास्ती पॉवरफुल असते, कारण ते इमिजिएट निसर्गाचा भाग असतो आणि बरोबर. खूप जास्ती त्यामध्ये कनेक्ट असतं. मी हे शिकण्याच्या आधीचा पण माझा एक अनुभव सांगते. आमच्या इथे महाबळेश्वरमध्ये एक फणसाचं झाड होतं. खरं तर ते झाड असत आलेलं होतं. फणस हे काही खरं तर त्या वातावरणात येण्याचं फळच नाहीये, पण खूप जुनं झाड होतं, छान वाढलेलं होतं, पण त्याला काही केल्या फळ धरत नव्हतं. फणस जेमतेम एवढा एवढा व्हायचा आणि गळून पडायचा. मग आम्हाला खूप लोकांनी काय काय असंच सांगितली होती काहीतरी की खिळाच मारा, चप्पल मारा त्याला, त्याला काहीतरी काय काय वाटेल ते लोकांनी सांगितलं होतं. पण एकांनी असंच आम्हाला सांगितलं होतं की कम्युनिकेटरनीच की तुम्ही एक काम करा, त्याच्या भोवती त्यांनी असं सांगितलेलं की ते ना थोडं एका बाजूला पडलेलं आहे, तुम्ही तिथे फक्त पार बांधा आणि तिथे येऊन थोडा वेळ बसत जा. पण इतकी फळं यायला त्याला सुरुवात झाली, इतके फणस यायला सुरुवात झाली की आम्हाला ते अक्षरशः आता म्हणजे वाटून लोकांना द्यावे लागतात. हो. त्यावेळेला मी ज्या कम्युनिकेटर जे होते त्यांच्याशी बोलल्यावरती त्यांनी हे मला सांगितलं होतं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.